नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 34 साईजचं पेपर कटिंग बघणार आहे। उंची आहे 12.5 + 1 13.5। त्याच्यानंतर मुंडा घेतला आहे मी 5.5 इंच, 34ला 5.5 इंचाचा मुंडा घेतला आहे आणि शोल्डरला 5 इंच घेतले। गळा मोठा आहे म्हणून शोल्डर कमी आणि 2 इंचाची गळा रुंदी घेतली। आता ही पूर्ण घडी जी आहे ना ती आपली 8.5ची तयार होणार आहे। 34चा चौथा भाग करायचा 8.5। मी तसं सगळं लिहून दिलं, जर कुणाला पाहिजे असेल तर सगळं व्यवस्थित लिहून देईल मी। 8.5 मध्ये 2 इंच मिळवायचे। 8.5, 9.5 आणि 10.5 बरोबर 10.5ची घडी तयार होते। मी सगळं पेपर कटिंग करून घेतलेलं होतं आधीच, म्हणजे कसं चौकोन तो फिरवायला व्यवस्थित जातो। आणि त्याच्यानंतर मुंडा जो आहे तो 5.5 इंचाचा, 34 छाती आहे, 32, 34, 5.5 इंचाचा मुंडा चालून जातो आणि 36ला 5.25 घेतला तरी चालतो। असा चौकोन करून घेऊ आपण। व्यवस्थित चौकोन करून घ्यायचा। रेषा वाकड्या तिकड्याने गेले पाहिजे। तुम्ही पट्टीची सहाय्यता घ्या, मला जमून जातं ते। आता मुंड्याला आपण आकार देऊन घेऊ। अर्धा इंच खाली घ्यायचं, साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि अशी तिरकी रेष मारून घ्यायची। बघा, व्यवस्थित तिरकी रेष मारून घ्यायची। मुंडा हा व्यवस्थितच झाला पाहिजे, म्हणजे असं फुगा येतो, चुन्या येतात, त्याच्यासाठी ही रेष आवश्यक आहे। आणि त्या रेषेपासून 1 इंच वरती आणि तिथून अर्धा इंच खाली। याच्यातलं जे अंतर आहे ना 1 ते 1.5 पहिल्या मुंड्यापासून जी पहिली चौकोन, हा बघा 1.5 इंचाचा पहिला आणि दुसरा 1 इंचाचा असाच तयार होतो। हा 1 ते 1.5 इंचाचा फक्त आकार देण्यासाठी आपल्याला ह्या रेषेची गरज आहे, म्हणजे चुन्या येणं, घोळ येणं त्या येत नाहीत। आता पुढचा गळा 5.5 इंचाचा, गळा रुंदी खालची 2.5 इंचाची घेतली आहे मी। हॅवी पॅटर्न नाही आहे त्याच्यामुळे 2.5 इंचाची आणि वरतून जी गळा रुंदी आहे ती 2 इंचाची, कारण 5 इंचाचं आपलं शोल्डर आहे। आता 1 इंच आपण वरती घेऊ, थोडं खाली तिरकं आणि वरती अशा प्रकारे तयार होतं। हे घाबरायचं नाही, असं तिरकं कसं तयार झालं काही प्रॉब्लेम होत नाही। व्यवस्थित गोल आकार द्या आणि आकार देताना थोडासा रेषेच्या खाली द्यायचा आहे। बघा, हे रेषेच्या थोडासा खाली, हुक व्यवस्थित लागलं पाहिजे, बटन व्यवस्थित लागलं पाहिजे, त्याच्यासाठी ही टीप आहे। आणि वरतून गोल आकार द्यायचा, कारण हे मधलं अंतर व्यवस्थित आलं पाहिजे त्याच्यासाठी। आकारावरती भर द्या। जर आकार व्यवस्थित असतील ना तर ब्लाऊज व्यवस्थितच येतं, व्यवस्थित बसतं आणि सुंदर असं पेपर कटिंग तयार झालंच पाहिजे। त्याच्यानंतर आपली योगपट्टी आहे आता 12.5 आणि 13.5ची उंची, त्या हिशोबाने योगपट्टी घ्यायची आहे। 3 इंचाची आहे आणि इकडं मी 2.5 इंच घेतले। आता योगपट्टीचं एक तुम्हाला सांगते, योगपट्टी थोडीशी खोल घ्यायची, थोडीशी म्हणजे खूपच नाही घ्यायची आणि जास्त पण नाही घ्यायची, म्हणजे आपल्याला आकार देताना बघा, आता 2दा चुकू द्या, 1दा चुकू द्या। टाचणी आहे, माझ्याकडे पेपर पूर्ण नव्हता त्याच्यामुळे टाचणी लावून घेतली आहे। व्यवस्थित खोल आकार द्या, समजतं आपल्याला किती खोल आहे, किती कमी आहे, किती जास्त आहे। तर शिकता शिकता येतं, लगेच काहीच येणार नाही आणि परफेक्ट तेव्हाच होतं आपण जेव्हा आपल्याला स्वतःच्या चुका स्वतः कळतात। बघा, अजून मी थोडा खोल आकार, मला तो नाही आवडला तो आकार, म्हणून मी अजून थोडासा खोल आकार दिला त्याला। योगपट्टी खोल करण्याचं कारण असं असतं ना की बऱ्याच बायका म्हणतात कटोरी वरती बसते, कटोरी वरती बसते। तर वरती बसण्याचं कारण असं असतं की आपली जी योगपट्टी असते ती सरळ असते किंवा मग थोडासाच त्याला आपण कर्व दिलेला असतो, त्याच्यामुळे ती जी कटोरी असते ती वरती बसते। आता याचा आपला मध्य करायचा। मला कटोरीचा माझ्याकडे कुठलाच फॉर्म्युला नाही आहे, मी फक्त मध्य करून घेते आणि जेवढी कटोरी येईल त्यात मी काय मिळवायचं ते मिळवते, म्हणजे आता पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे। 5-2ची कटोरी तयार झाली, वरती पण 5-2च घ्यायचं, 10.5 ही म्हटल्यावरती 5-2च पूर्ण पेपरचा मध्य करून घ्यायचा। आता आपण इथे पहिल्या मुंड्यापासून 2.5 इंच खाली आणि जिथं गळ्याला रेष दिली होती तिथून आपण गोल आकार द्यायचा आहे। थोडी लांबट कटोरी तयार होते, पण कटोरी अगदी सुंदर तयार होते। कटोरीला कुठेच त्याचं थंबनेलवरूनच तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज खूप सुंदर आणि सुरेख बसलं होतं। अशा प्रकारे आपण कटोरीचा आकार देऊन घेऊ। कटोरीचा आकार देता येत नसेल तर प्रयत्न करा, होईल बरोबर। हा पहिला आकार वरतून द्यायचा, मागच्या मुंड्याचा आकार आहे आणि हा आतल्या मुंड्याचा आकार। तुम्ही काय असेल आकार द्यायला तर तुम्ही नक्की आकार द्यायला त्याचाच वापर करा। मला हात बसलेला आहे त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम होत नाही। बघू शकता पेपर कटिंग कसं दिसतं, पेपर जे आखलंय ते कसं दिसतंय ते बघूनच सुंदर दिसतं, खूप छान दिसतंय। आकार व्यवस्थित द्या, जमत नसेल थोडा प्रयत्न करा, होईल सगळं बरोबर, येतं करता। अशा प्रकारे 34चं पेपर पॅटर्न मी आखून घेतले। आता आपण याला कटिंग करू। बघा, व्यवस्थित दिसतंय मस्त। तुमचं जर पेपर कटिंग व्यवस्थित असेल ना तर ब्लाऊज व्यवस्थितच बसतं। थोडंसं खालून घ्यायचं, पहिला मुंडा कापून घ्यायचा,
व्यवस्थित कापून घ्या. इकडे तिकडे कातर लागू देऊ नका, मग परत पेपर कटिंग करावं लागतं. पहिला मुंडा बघा असा ह्या त्या रेषेवरतीच कापायचा, म्हणजे जी चुन्या येतात ना मागे त्या येत नाही. मी टाचण लावलेलं आहे त्या काढून घेते. आता मागचा भाग अलगद बाजूला करायचा, कारण आपलं फक्त तो मुंडा कापण्यापुरताच तो मागच्या भागाची गरज असते. जे कोणी नवीन शिकणारा असेल ना, जर त्यांनी हे पेपर कटिंग करून आणि जे ब्लाऊज कसा शिवला आहे ते जर व्हिडिओ बघितले ना, खरोखर ब्लाऊज शिवता येईल. ब्लाऊज शिवायला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. कैची व्यवस्थित घ्या. बघा खोल आकार आहे त्याचा, खोलच आकार घ्यायचा योगपट्टीचा. जास्त साधं ब्लाऊज असेल त्याला जास्त खोल नाही घेतला तरी चालेल, पण याला खोलच घ्यायचा. बघा जी आपल्याला कापायची गरज असते का नाही बॉडी थोडीशी, ती कापायची पण काहीच गरज पडत नाही. अशा प्रकारे योगपट्टी दिसली पाहिजे, मग जेणेकरून आपली जी कटोरी आहे ती वरती चढली नाही पाहिजे. त्यानंतर आपण कटोरी कापून घेऊ, मुंडा कापून घेऊ. आतला मुंडा आहे हा आतल्या साईडने कापून घ्यायचा. म्हणजे बघा एवढा एक्स्ट्रा कपडा आपल्या याच्यामध्ये एक्स्ट्रा जो कपडा असतो, फॅब्रिक असतो तो असतो, त्याच्यामुळे तो कापलाच गेला पाहिजे. त्यानंतर कटोरी कापून घे. थोडी लांबट दिसते, उंचीच्या मानाने असतं, आणि जर उंची 13-14 असेल तर योगपट्टी थोडीशी वाढवून घ्यायची, म्हणजे 3.5 इंच 3 इंच ह्या प्रकारे. आता याला थोडासा गोल आकार द्यायचा आहे. ही बॉडी आहे, बॉडी मस्त तयार झाली आहे बघा. फिनिशिंग जर चांगली असेल ना तर ब्लाऊज पण छान दिसतं. आता जेवढी रेष आहे तेवढं मी कापून घेत, थोडासा गोल आकार देण्यासाठी. बाकीचं काही प्रॉब्लेम नाही जरी तुम्ही कापलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही, पण थोडासा गोल आकार देण्यासाठी हे कापणं गरजेचं आहे. आता आपण कटोरी वाढवून घेऊ. कटोरी जसल्या तशीच आखायची आहे. मी जास्त कटोरी वाढवत नाही, कारण आपण पेपर पॅटर्न जेव्हा करतो त्यावेळेसच कटोरी वाढवून घेतलेली असते, मग ती एक्स्ट्रा काही जास्त वाढवत नाही मी. सगळे आखून घ्या पहिले. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. मी सगळे आखून घेते पहिले. तुम्ही डायरेक्ट मार्किंग केली, आता सगळं बघून जर डायरेक्ट मार्किंग केले आणि मग आखलं तरी चालेल, काही नाही, काही प्रॉब्लेम होत नाही. 4.5 ते 5 अंतर आलं पाहिजे एकाच पट्टी बटनपट्टीचं. हे बघा अशा प्रकारे अशी कटोरी तयार होते. फॅन चालू आहे. आता 1 इंच ह्या साईडने वाढवायचं आणि 1 इंच त्या साईडने वाढवायचं. मी जास्त वाढवत नाही, म्हणजे 7-2ची कटोरी जेमतेम तयार झाली पाहिजे. आणि इथं थोडंसं 2 रेषाच वाढवा, जास्त वाढवू नका. आणि इथं वरती पण 2च रेषा वाढवा, जास्त वाढवायचं नाही, गळा मोठा होतो. व्यवस्थित आकार द्यायचा आहे गोल, आणि जिथं आपण 1 इंच वाढवलेलं आहे तिथं ते जॉईंट करायचं. बघा व्यवस्थित जॉईंट करायचं. डार्क करून दाखवते या प्रकारे. आता त्या साईडने पण तसंच आकार देता येत नसेल त्याची प्रॅक्टिस करा, आणि थोडासा असा गोल आकार आला पाहिजे कटोरी ते जिथं जिथं 1 इंच आपण वाढवलं आहे त्या हिशोबाने. आता याचा आपल्याला मध्य करायचं आहे. 7-2ची कटोरी तुम्हाला जेमतेम तयार भेटेल. मग 7-2ची कटोरी आहे. टेपचा मध्य करा. काय होतं, टेप छोटा मोठा पण नसतो, त्या हिशोबाने सुद्धा होतं. त्याचा मध्य करायचा. त्याच्यानंतर खाली 1.5 इंच घ्यायचं. बस 1.5 इंच घ्यायचं, कारण हॅवी साईज नाही आहे त्याच्यामुळे 1.25 आणि 2 इंच काही गरज नाही आहे. आणि हे सर्व जॉईंट करायचं. याचंही मी कधी मेजरमेंट घेत नाही, होतं ते बरोबर 4-4च आलेलं आहे. 4-1 असं येतं ते. हां, अशा प्रकारे कटोरी तयार झालेली आहे. आता आपण ही कट करून घेऊ. कट करताना व्यवस्थित करा, म्हणजे डबल काम नको व्हायला आपल्याला. डबल पेपर ठेवला आणि मग कापलं तरी चालतं, 2 कटोरे होऊन जातात, एक हरवली तरी एक असते. या प्रकारे कापून घेऊ. आणि सहसा मैत्रिणींनो आहे ना, अंगावरती जे माप आहे ना ते कमीच घेत जा. अंगावरती माप जे असतं ते जास्तच भरतं, आणि ब्लाऊजवरती परफेक्ट माप असतं. अंगावरती म्हणजे माझा स्वतःचा अनुभव बघा, आम्ही जे थंबनेल ठेवतो ना, चुकल्यानंतरचेच थंबनेल असतात ते, म्हणजे काहीतरी चुका होतात मग त्यानंतर थंबनेल आठवतो. असंच थोडी असतं की म्हणजे हां आता काही चुका झालेल्याच नाही, प्रत्येकाकडनं होतात त्या, तुम्ही पण काही घाबरू नका. पण सहसा अंगावरती माप जे आहे ते कमीच घ्या. ब्लाऊजचं माप असतं ते परफेक्टच असतं. हे बघा बघून घ्यायचं, कमी जास्त कुठं असेल तर कापून घ्यायचं, होतं ते कमी जास्त. हे बघा इतकं होतं ते जास्त, मग त्या हिशोबाने ते कापून घ्यायचं. चुकासुद्धा दाखवते मी, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडनं झाल्यामुळे तुम्ही बोलाल की काय करायचं, तर मग हे असे सोल्युशन आहेत त्याला. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. आणि इकडनं 1.5 इंच. आता आपल्याला जर कटोरी दाबायची असेल पेपरवरती किंवा कपड्यावरती बघा, आणि वरती 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. कटोरी लांबट आहे म्हणून
टक्स हा 3.5 इंचाचा घ्यायचा. आता तुम्हाला मी दाबून दाखवते ते टक्स आणि तुम्ही बघू शकता कटोरी एकदम गोल तयार होते, अशी लांबट दिसत होती. बघा खूप छान कटोरी तयार झालेली आहे. त्याला मी पिन लावते. मस्त कटोरी तयार झाली आहे. अशा प्रकारे बघा, काहीच प्रॉब्लेम नाही. थंबनेलवरनं तुम्हाला कळेलच की ब्लाऊज खूप छान बसलेलं होतं ते व्यवस्थित. अशा प्रकारे कटोरी तयार झाली आहे. तुम्ही पण प्रयत्न करा, तुमच्याकडनं पण होईल. आता मागचा गळा तर 5 इंचाचं आपलं शोल्डर होतं. त्याच्यानंतर गळा रुंदी आपण 2 इंचाची द्यायची आणि गळा तुम्हाला पाहिजे तेवढा, म्हणजे 9च्या पुढे गळा असेल तर तुम्ही शोल्डर कमी ठेवू शकता. आणि 10 इंचाचा मी गळा ठेवला आहे. आणि खाली 3.5 3पर्यंत घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही 3 जर घेत असाल गळा तर टक्स थोडा जास्त दाबा. खाली जो टक्स घेतो ना आपण तो थोडासा जास्त दाबायचा, जेणेकरून उचकणार नाही मग पाठीला. गोलाकार द्यायचा. मला सवय झाली आहे, तुम्ही पण असाच प्रयत्न करा, तुम्हाला पण येईल. आणि त्यानंतर आपल्याला आता टक्स द्यायचा आहे मागचा 4 इंचाचा आणि वरतून पण 4 इंच द्या. उंची कमी जास्त त्या हिशोबाने टक्स द्या. मी अंदाजे देत असते. आणि इथून थोडंसं कापायचं आहे. हे कापायचं कारण मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, खाली जी फिटिंग येते ना, फिटिंग जी दिसते ती दिसत नाही याच्यामुळे. बाकी याचं दुसरं काही कारण नाही आहे. नाही जरी तुम्ही कापला आणि थोडा कपडा उरलेला असेल तर नुसता 1.5 इंचाचा जरी फिटिंगला ठेवला तरी चालतो, पण मी ते कापते. कारण कधी कधी कसं हेवी साईज असते ना, मग ते दिसतं त्यांचं जी फिटिंग दिसते ब्लाऊजमधून दिसते ती खाली लोंबलेली, चांगलं वाटत नाही ते. याच्यानंतर हा असा गळा तयार झालेला आहे. मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करते गळ्याची, पेपर कटिंग करत नाही. पण आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून पेपरवरती कटिंग केलं. कटोरी आहे, मागचा भाग, योगपट्टी, ब्रापट्टी, योगपट्टी जी पण आहे आणि बॉडी, सगळं पॅटर्न व्यवस्थित तयार झालेलं आहे. याच्यावरती डोळे बंद करून ब्लाऊज शिवायचं. अतिशय सुंदर ब्लाऊज बसतं, काहीच प्रॉब्लेम होत नाही ब्लाऊजला असं. आणि कटोरी थोडी बॉडीपेक्षा मोठी पाहिजे, म्हणजे खेचून खेचून लावता येते ती बरोबर. थोडीशी मोठी पाहिजे. कापायचं नाही आहे, कापायचं नाही, ते ॲडजस्ट करूनच लावायची, कापायचं नाही. टक्स हालतो मग टक्स हालतो, कापू नका. 34 साईजचं पेपर कटिंग तयार आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवणार आहे. बाहीची कटिंग पण एकदम सोपी आहे माझी. 5 इंचाची बाही आहे, त्याच्यामध्ये मी 2 इंच मिळवले. 7 इंच 2 इंच मिळवले मी. आणि आता छाती 34 इंचाची आहे, म्हणजे 8.5 चौथा, आणि त्यात अर्धा इंच मिळवते मी 9 इंच. आणि खालून घेते 2.5 ते 3 इंच. 2.5 इंच घेतला आहे. 34चं मापी म्हणून 2.5 इंच घेतलं. आणि 2 इंच मध्ये 2 इंच घ्यायचं, कारण आपण जी वाढीव पण 2 इंच घेतला आहे, 1.5 इंच घेतलं, तिथं पण 1.5 इंच घ्यायचं तुम्ही. मग दंडघेर बघा, दंडघेर घेतला आहे आणि त्याच्यात 2 इंच मिळवला आहे. 5.5, 6.5, 7.5, 5.5 इंचाचा दंडघेर आहे. मग तिथं 5.5ला एक खूण आहे आणि वरती जे 2 इंच मिळवले की नाही तेच 2 इंच खाली, म्हणजे अशी सरळ रेष तयार होते. ओके. त्याच्यानंतर ही सरळ तिरकी रेष आहे, ती एंडपर्यंत द्यायची. आता त्याच्यानंतर आकार करून घ्या. वरचा आकार फुगीत आणि आतला मध्ये तुम्ही जर रेष दिली, आणि तसा पण एक व्हिडिओ मी टाकेल. आणि हा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा. सवय झाली त्याच्यामुळे काय वाटत नाही, तुम्हाला तसा पण एक व्हिडिओ मी करून दाखवेल. ही बाही तयार झाली. शॉर्टकट आहे, जास्त मेजरमेंट घ्यायची. आता जर म्हणजे कधी काही जमलं नाही, अर्धा भाग, एक इंच कुठे मिळायचं, 2 इंच, ते जर समजलं नाही तर मग त्याच्यापेक्षा हे बरं पडतं आपलं. हेच थोडं लक्षात ठेवायचं, फॉर्म्युले लक्षात ठेवायचे बस. वरचा आकार कापून घ्यायचा आणि जेव्हा तुम्ही बाही कटिंग कराल कपड्यावरती त्यावेळेस आतला भाग कापून घ्यायचा. बाही पण तयार झाली. पेपर 2 तुकडे होते माझ्याकडे त्याचे पण आणि मी ते जॉईन करून घेतले. हा आतला भाग आहे बघा, बघू शकता तुम्ही. सुंदर बाही तयार होते. कुठलं मेजरमेंट जास्त घेतलं नाही, फॉर्म्युले वापरले नाही, काही नाही. अगदी सोपे आणि सरळ पद्धतीने 2 भाग झालेले आहेत, पण तुम्हाला समजलं आहे ना, ते महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे बाही कटिंग होते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कुणाला जर माझ्याकडनं मदत होत असेल तर प्लीज ह्या मदतीपासून तुमचा फायदा करून घ्या. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा, म्हणजे जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होतील. थँक्यू, धन्यवाद.